पांढरवडीच्या युवा संकल्प संस्थेच्या संघर्षाला अखेर यश. स्वतंत्र स्मशानभूमीच्या कामाचा नारळ फोडून शुभारंभ. लातूर जिल्ह्यातील शिरोळपाळ तालुक्यातील येरोळ पांढरवाडी येथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीच्या कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या न्यायमागणीला अखेर यश मिळाले असून हा समाजाच्या एकजुटीचा, कायदेशीर लढ्याचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय असल्याचं बोललं जात आहे. ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती. काळ बदलला, अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी बदलले, अनेक आश्वासने मिळाली, मात्र हा मूलभूत प्रश्न कायम प्रलंबित राहिला. युवा संकल्प संस्था संघ महाराष्ट्र राज्य यांनी हा विषय केवळ चर्चापुरता न ठेवता संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या चौकटीत राहून कायदेशीर व प्रशासकीय मार्गाने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. या मागणीसाठी दिनांक 13/3/2026 रोजी प्रथम निवेदन, दिनांक 1/4/2026 रोजी समरणपत्र आणि दिनांक 29/5/2026 रोजी अंतिम निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, तहसील कार्यालय शिरोळपाळ व शिरोळपाळ गटविकास अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करण्यात आले होते. संबंधित कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करून या विषयाचे गांभीर्याने दखल घेण्यास प्रशासनाला प्रवृत्त करण्यात आल्याची माहिती आमचे प्रतिनिधी गणेश कांबळे यांनी दिली आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने सदरचे प्रकरण तहसीलदार शिरोळपाळ यांच्याकडे वर्ग केले, तर तहसीलदार महोदयांनी गटविकास अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याने प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हा कोणत्याही व्यक्तीचा विजय नसून न्याय मागणीसाठी कायदेशीर मार्गाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा आणि समाजाच्या एकजुटीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया गावकऱ्याकडून देण्यात आली. लोकहितांचे प्रश्न सातत्य, पारदर्शकता आणि कायदेशीर मार्गाने मांडल्यास न्याय मिळू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. यावेळी ग्रामस्थासह उपस्थित होते युवा संकल्प संस्था संघाचे अध्यक्ष ओमभैया माळी, युवा संकल्प संस्था संघ मित्रमंडळाचे नितेश झांबरे, राम वाघमारे, राहुल कांबळे, सतीश शिंदाळकर, रोहिदास वाघमारे, दगडू वाघमारे, विशाल चिते, फुलाबाई कांबळे, गंगाधर लोंढे, गोविंद बाचावड, शिवानंद बनसोडे, वसंत गंभीरे, कल्याणकर तांबोळकर, कृष्णा लोंढे, केवळाबाई वाघमारे, मंगलाबाई वाघमारे इत्यादी उपस्थित होते. या न्यायलढ्याच्या पाठपुराव्याला कायदेशीर मदत करून यश मिळवून देणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ग्रामस्थ व युवा संकल्प संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहे. शिरोळपाळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळेसह आपण पाहत राहा KG न्यूज इंडिया मराठी. नमस्कार. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.